जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. मृदो सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही, त्याशी धरी जो हृदय. दया करणे जे पुत्राशी, तेची दासा निदासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वते, रवि शुक्र बृहस्पति, पंचेतानि स्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई मुक्ताबाई पावन मुक्ताबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हरिकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंदनीय विश्वभूषण विश्वनिवासी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा 6 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातील असा हा अभंग प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी या कीर्तनरूपी सेवेसाठी आपण घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग 6 चरणाचा आहे. अभंग जरी फार चरणाचा असला तरी परंतु या अभंगावरती वाङ्मयीन सेवा अर्थात अभंगाचा भावार्थ आपण अगदी वेळेतच करणार आहोत. या अभंगातील प्रमुख आणि विषय वाक्य आपणासमोर आणि सांगतोय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून साधू अर्थात संताची लक्षणं आपल्याला समजावून सांगतात. या जगामध्ये साधू आणि संत हे येतात, अवतार घेतात आणि अवताराला आल्यानंतर ते साधू आणि ते संत या जगामध्ये कसे राहतात, जगाविषयी त्या साधू संतांची धारणा, प्रेरणा आणि त्या साधू संतांची जगाबद्दलची असणारी तळमळ या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी आपणासमोर सांगितलेली आहे. विठ्ठला
या अभंगातील 6 चरणाचा प्रतिपाद्य विषय थोडक्यात असा आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये जे रंजलेले आहेत, अर्थातच जे काही संसाराने त्रासलेले आहेत आणि जे गांजलेले आहेत, याचा अर्थ इतरांकडून ज्यांना पीडा झालेली आहे, त्या पीडेने आणि ग्रस्त झालेले आहेत, गांजलेले आहेत, असे रंजलेले आणि गांजलेले अशांना जो आणि आपलं म्हणतो, त्याशी म्हणे जो आपुले, अशांना जो आपलं म्हणतो आणि तोच आणि साधू आहे. साधू ओळखायचा, कसा ओळखायचा, साधूचा परिचय करून देत असताना महाराजांनी या अभंगातून आपल्याला समजावलेलं आहे. अरे ते संसारिक असो या अन्य असणारे, दारिद्र्य असो, दारिद्र्याने असणारे, रंजून गेलेले, पिढेने असणारे, गांजलेले, अशांना जो आपलं म्हणतो आणि तो साधू आहे आणि त्या साधूच्याच आणि जवळ आणि देव आहे. त्या साधूच्या जवळ काय असतो? देव असतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. पुढे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी आणि त्या साधूचं लक्षण सांगत असताना, संतांचं लक्षण सांगत असताना, त्या संतांचं, त्या सज्जनांचं चित्त कसं असतं, आत आणि बाहेर जसं लोणे अगदी मऊ, ऐका नाही, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणजे आत आणि बाहेर लोणी जसं अगदी मऊ असतं आणि त्याचप्रमाणे त्या सज्जनाचं, त्या साधूचं चित्त अगदी त्या लोण्यासारखं मऊ असतं. आणि नंतर पुढचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात, ज्यांना कोणीच आपलं म्हणत नाही, ज्यांना कोणीच आपलं म्हणत नाही, त्यांना जे आपलं म्हणतात, आपलंसं करून घेतात, आपल्या हृदयाशी त्यांना धरतात, किंवा आपल्या हृदयात आणि त्यांची असणारी जागा ज्यांच्या ठिकाणी आहे, आणि तोच साधू आहे, तोच आणि संत आहे. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदये. आणखीन पुढचं लक्षण सांगत असताना श्री तुकाराम महाराज म्हणतात, ते साधू, ते संत आणि आपल्या पुत्रावरती आणि जे प्रेम करतात, आपल्या पुत्रावरती जी काही दया करतात, तीच दया, तेच प्रेम ते साधू आणि संत इतर असणाऱ्या जगातील आणि साधारण अशा मानवावरती करतात. दास आणि दासांवरती तेच प्रेम, जे पुत्रावर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम आणि दास आणि दासीवरती आणि संत जे करतात त्यांना साधू म्हणायचं, त्यांना संत म्हणायचं. अशा प्रकारचे त्या साधूचे लक्षण महाराजांनी सांगून शेवटी महाराज म्हणतात की आता तुम्हाला त्या साधूचे, त्या संतांचे लक्षण किंवा त्यांचा परिचय आता तुम्हाला मी किती म्हणून देऊ, तुम्हाला किती म्हणून असणार त्या संतांबद्दल मी सांगू. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात, किती सांगू आता त्या संतांबद्दल. बाबांनो, अरे ते संत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे, भगवंताचे स्वरूप आहेत. अशा प्रकारे या अभंगातील 6 चरणातला जो प्रतिपाद्य विषय आहे तो आपल्या समोर सांगितलेला आहे. विठ्ठल 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 सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगातील प्रमुख विषय वाक्य आपल्या समोर सांगितलेलं आहे. आणि या अभंगातील 6 चरणातला जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय आपण सांगितलेला आहे. या अभंगावरती आपल्याला वाङ्मयीन सेवा करायची आहे.
या अभंगाचा भावार्थ आपल्याला सांगायचा आहे. पण या अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी आपल्याला काही परिहार देणं अगत्याचं आहे. आणि तो परिहार या चालू असणाऱ्या परमपवित्र आणि पुण्य अशा कार्यासंबंधाने, कीर्तनाच्या संबंधाने, आपल्या या केदारनाथ देवालय येथे आत्ता या वर्तमान काळामध्ये संपन्न होत असलेली ही कीर्तनाची सेवा किम निमित्त आहे हे सांगणं अगत्याचं आहे. त्याचं असं आहे, सज्जनाहो, आपल्या या केदारनाथ देवालयाचे, भगवान श्री केदारनाथांचे आणि एकनिष्ठ सेवक, अगदी भगवान महादेव स्वरूपच म्हणायला हरकत नाही. ऐका नाही, असे भानुदास बाबा, ऐका नाही, भानुदास बाबा, भानुदास गोपीनाथ बाबा यांचं असणारं आज पुण्यस्मरण आहे. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आता संपन्न होत आहे. ठीक आहे, ठीक आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्याबद्दल आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आणि 1 तासभरामध्ये अभंगाचा आधार घेऊन बोलायचं आहे. आपणा सर्वांना कल्पनाच आहे, ज्यांची पुण्यतिथी आपण आज साजरी करत आहोत असे या केदारनाथाचे सेवक भानुदास गोपीनाथ. इथालचं दैवत आहे केदारनाथ, त्या केदारनाथाचे सेवक होते भानुदास गोपीनाथ. आणि आजच्या कीर्तनाला अगदी उत्तम अशी आहे साथ. उत्तम अशा साथीमध्ये ही कीर्तनाची सेवा आपण या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न करत आहोत. आणि आजच्या या कीर्तनाचं चित्रीकरण आपल्या वारकरी संप्रदायातील एक नवोदित, महाराष्ट्रातील ख्यातनाम असे मृदंग विशारद ज्ञानेश्वर माऊली महाराज खोटे, राहणार सोन्नाथ, तालुका वडवणी, जिल्हा बीड, यांचं असणारं संगीत कला प्रेमी चॅनल आहे. बरोबर आहे, संगीत कला प्रेमी चॅनलच्या माध्यमातून आजच्या भानुदास महाराजांच्या या पुण्यतिथीनिमित्ताने होणारी ही कीर्तन सेवा आणि लाईव्ह अशा प्रकारची होत आहे. अर्थातच आजचं हे कीर्तन जगभरामध्ये आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. ऐका नाही, त्याचं नाव वगैरे कीर्तनकाराचं आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तरी परंतु आता हे मोबाईलचं युग आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में, ज्याच्या मुठ्ठीमध्ये, ज्याच्या हातामध्ये आणि मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये, त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि सगळं काही जग आहे. ऐका नाही, ऑल वर्ल्ड जे काही आहे ते सर्व त्या मोबाईलमध्ये तुम्हाला प्राप्त होत आहे. फक्त तुम्ही गुगलला जायचं आहे आणि कुठलंही नाव सर्च करायचं आहे. ते नाव सर्च केलं की तुम्हाला ते प्राप्तच आहे. बरा अशा प्रकारे यूट्यूबवरती हे कीर्तन आणि अपलोड होणार आहे आपल्या माऊली महाराजांच्या माध्यमातून. म्हणून मी या प्रसंगी त्यांचं अगदी मनपूर्वक आणि आभार व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला आणि गायनाची साथ करण्याकरिता गंधर्वासारखे गायक मंडळी आपल्याला लाभलेले आहेत. संगीत अलंकार अनंत महाराज शेंडगे आहेत. संगीत विशारद सोमनाथ महाराज रसाळ आहेत. ऐका नाही, नागनाथरावजी तात्या जोगडे आहेत, रामकृष्णांना कदम आहेत, बाबूरावजी कदम आहेत, भास्कर महाराज जोगडे आहेत, शेषरावजी महाराज मस्के आहेत, आमचे विनेकरी भंडारी नाना आहेत. आणि तुम्ही सर्व उपस्थित ऐकणारे भाविक भक्त आणि माता भगिनी, आपणा सर्वांच्या सहकार्यातून आणि ही कीर्तनाची सेवा आपल्याला 1 तासामध्ये
अगदी पूर्ण करायची आहे. विठ्ठल मग आजचं कीर्तन जर इतरांना पुन्हा नंतर ऐकायचं असेल तर त्यांनी आपला अँड्रॉइड मोबाईल आणि ऑनलाईन करायचा आणि ऑनलाईन केल्यानंतर यूट्यूबवरती जायचं आणि यूट्यूबवरती जाऊन श्री ह भ प परमेश्वर महाराज कुरे ऐका नाही ऑब्लिक मोरे केदारनाथ देवालय माजलगाव असं टायटल टाका बरं का महाराज, म्हणजे ते लक्षात येईल. विठ्ठल अशा पद्धतीने हे कीर्तन तुम्हाला कधीही आणि ऐकायला मिळणार आहे. म्हणून खूप आज आनंदाचा असा दिवस आहे. आपल्याला कल्पना आहे भगवंताची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि मनुष्याचं हे श्राद्ध ऐका नाही. म्हणून आज एक महान असणारे साधू स्वरूप जे होते, संतांची लक्षणं त्यांच्याकडं काही होते, असे असणारे आपल्या परिचयाचे भानुदास बाबा आणि यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा हा 6 चरणाचा अभंग घेऊन त्या अभंगावरती आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आजच्या कीर्तनाचा विशेष परिचय पण आपण दिलेला आहे. आता जिथं कीर्तन सेवा संपन्न होते आहे त्या स्थानाबद्दल थोडासा परिचय आणि जगभराला व्हावा यूट्यूबच्या माध्यमातून, म्हणून त्या स्थानाबद्दलही 2 शब्द बोलतोय बरं का. आपण ज्या ठिकाणी आता कीर्तन करतोय असं हे तीर्थक्षेत्र श्री केदारनाथ आणि देवालय पवित्र अशा या सिंधफणाच्या काठावरती हे वसलेलं देवस्थान आहे. या देवस्थानच्या पश्चिमेला जर आपण पाहिलं तर माजलगाव धरण आहे आणि या माजलगाव धरणामध्ये कुंडलिका, सिंधफणा आणि गोदावरी तिन्ही नद्या आणि एकत्रित झालेल्या आहेत. अर्थात त्रिवेणी संगम आहे हे माजलगाव धरण. म्हणजे आपल्या माजलगाव शहराचं एवढं भाग्य आहे हेही आपल्याला कळालं पाहिजे. आपल्या या परिसराचा महिमा काय आहे. आपलं हे माजलगाव धरण म्हणजे त्रिवेणी संगम आहे आणि जिथं त्रिवेणी संगम असतो त्या त्रिवेणी संगमाला आपण काय म्हणतो, प्रयागराज म्हणतो. असं हे प्रयागराज माजलगाव धरण. मला वाटतं इतर कुठलंही धरणाला नाव देण्यापेक्षा प्रयागराज धरण माजलगाव असं जर नाव दिलं तर आणखीन सार्थ आणि अर्थ त्याला येईल. पूर्वी असणारं हे केदारनाथ आणि देवालय संगमावरती होतं. तुम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलेला आहात. आम्ही पण लहानपणापासून पूर्वी त्या केदारनाथ आणि संगम असं म्हणायचे ऐका नाही, केदार सांगवी म्हणायचे. त्या केदार सांगवी तिथं संगम होता. एक कुंडलिका आणि दुसरी सिंधफणा दोन्ही नद्यांचा संगम होता आणि त्या संगमावरती असणारं आणि निर्जन अगदी निवांत आणि गेल्यानंतर प्रशस्त वाटावं असं असणारं ते स्थान होतं महाराज. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. खूपच मस्त आणि बेस्ट असं ते निवांत स्थान होतं महाराज. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये साधकाला साधना करण्याकरता आणि स्थान कसं असावं हे सांगितलेलं आहे. मग तसं स्थान महाराज ते जुनं होतं तिकडे बरं का. का निगुड मठ व्हावा की शिवालय. एकांत आणि वासामध्ये जर आणि साधकाला साधना करायची असेल, अरे योग साधना असेल, भक्ती साधना असेल, ज्ञान साधना असेल, कुठलीही साधना जर करायची असेल तर ती साधना करण्याकरता स्थान आणि जागा ही कशी लागते. ते थोडं मास्टर कमी करायचं. ती जागा कशी लागते तर ते स्थान कसं लागतं तर जुनं ज्यांनी ते स्थान पाहिलंय आणि ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणेच ते स्थान होतं महाराज ऐका नाही. परंतु पुढे असणारं हे माजलगाव धरण झालं आणि माजलगाव धरणामुळं
आपल्या या भागाचा खूप असा विकास झाला. विकासाची असणारी गंगा या माजलगाव धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये महाराज आणि खूप अशा प्रकारे वाहिली. ऐका नाही, त्याच्यातून आपल्यालाही श्रीमंती आली. ऐका नाही, हरित क्रांती झाली या माजलगाव धरणाच्या माध्यमातून. आणि मग ते धरण झाल्यानंतर ते केदारनाथ त्या संगमावरतून महाराज ते आणि पाण्यात गेलं आणि मग तिथून असणारं त्याचा जीर्णोद्धार करावा लागला. म्हणजे तिथून हे असणारं केदारनाथ भगवंताला आणि महाराज विधिवत असणारं त्या विसर्जन त्या स्थानाचं करण्यात आलं. आणि तिथून असणारं हे शिवालय, ही पिंड भगवान केदारनाथाची आणि इथं आणली. आणि इथं आणल्यानंतर इथं ती स्थापित केल्या गेली. भगवान केदारनाथाला एकांत अशा प्रकारचं स्थान लागतं. कारण का स्मशानभूमीमध्ये भगवान शंकर आणि राहतात बरं का. स्मशानी वस्ती शिवकरी असं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराचं वास्तव्य कुठं असतं तर भगवान शंकराचं वास्तव्य स्मशानभूमीमध्ये असतं. ऐका नाही, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापते स्मशानी वस्ती रुद्र करी असे अनेक असणारे पुरावे त्याला आहेत महाराज. असं असणारं हे स्थान बाजूलाच असणारी आपल्या एक स्मशानभूमी आहे आणि नदी पण आहे. सुंदर अशा नदीच्या या सिंधफण्याच्या तटावरती अगदी रम्य आणि निवांत असं असणारं हे स्थान. आणि या स्थानाचा असणारा महिमा मी तुम्हाला सांगितलेला आहे. या स्थानाचा विशेष महिमा सांगून सरते शेवटी ही जी हे शिवलिंग आहे ना, हे शिवलिंग महाराज अनन्यसाधारण अशा मानवाच्या हाताने त्याची स्थापना झालेली नाही. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एक बाणी एक पत्नी असे भगवान श्री रामचंद्र आणि 14 वर्ष आणि वनवासामध्ये या दंडकारण्यामध्ये फिरत असणारा त्यांचा असा नियम होता. दररोज असणारं सकाळी स्नान वगैरे नित्यकर्म झालं की एक शिवालय असणारं अर्थात एक भगवान शंकराची असणारी पिंड नवीनच अशी तयार करायची आणि ती पिंड स्थापित करायची आणि स्थापित करून त्या पिंडीची ऐका नाही पूजा सपत्निकाने जानकी आणि प्रभूने करायची आहे. अशा प्रकारचे कितीतरी असणारे शिवालय, अशा प्रकारच्या कितीतरी पिंडी आणि त्या 14 वर्षाच्या काळामध्ये भगवान श्रीरामाने स्थापित केल्या. 4 धामापैकी एक धाम रामेश्वर आणि त्या रामेश्वर धामावरची जे काय असणारं शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा देखील भगवान प्रभू रामचंद्राने केलेली आहे. म्हणून शिवपीठ हे जुनाट आपल्याला लागूपुरतं घ्यायचे बरं का, पुढचं नाही. पुढचं आपल्याला माहिती आहे, ज्ञानाबाई तेथे मुकुट. हे शिवपीठ कसं आहे, हे जुनाट आहे. हे भगवान रामेश्वराच्या त्रेतायुगाच्या आणि कालामध्ये या शिवलिंगाची स्थापना भगवान श्री रामचंद्राने केलेली आहे. विठ्ठला अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र केदारनाथ देवालय आणि इथं असणारं गेल्या 40 वर्षापासनं ही परमार्थिक साधना चालू आहे. आणि या भगवान केदारनाथांची आणि सेवा ऐका नाही अगदी मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, अगदी मनोमन आणि भावनेतून या भगवान केदारनाथ आणि शिवलिंगाची सेवा महाराज 3 पिढ्यापासनं या ठिकाणी चालत आलेली आहे. आणि ती सेवा करणारे सेवक केदारनाथ भक्त आपले हरिभक्तीपरायण सोपान बाबा कदम ऐका नाही हे. आणि त्याच्यानंतर दुसरी पिढी भगवान शिवालयाची सेवा करणारे हरिभक्तीपरायण आपले भानदास बाबा. आणि आता तिसरी पिढी सध्या जे सेवा करतायत असे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज केरबा काचुळे. हेही महत्त्वाचं आहे सांगणं. 3 पिढ्याची असणारी सेवा या परिवाराने या भगवान केदारनाथाची केलेली आहे. आणि अशी ही सेवा इथं चालू असताना महाराज माझ्याही जीवनामध्ये गेल्या 25 वर्षापासून परमार्थिक क्षेत्रातील भजन असेल, कीर्तन असेल, कथा असेल ऐका नाही अखंड हरिनाम सप्ताह असेल 25 वर्षापासून
ही सेवा या सेवकाकडून भगवान केदारनाथाने करून घेतलेली आहे आणि शेवटच्या श्वासांपर्यंत भगवान केदारनाथाने अशीच सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो। आणि आता ज्यांची पुण्यतिथी भानुदास बाबाबद्दल आपण बोललेलो आहोत, या स्थानाबद्दल आपण बोललेलो आहोत, या स्थानाची सेवा करणाऱ्या सेवकाबद्दल आपण बोललेलो आहेत। कारण का माणसाच्या जीवनामध्ये सेवा ही आवश्यक आहे महाराज। जो सेवा करतो आणि तो महाराज मोठा होतो, जो करतो सेवा त्याला अवश्य त्याच्या जीवनात मिळतो मेवा आणि त्याच्या जीवनातला तोच सर्वात मोठा असतो ठेवा। म्हणून प्रत्येकाच्या जीवनात कुठली नाही कुठली तरी सेवा असली पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी। बाबांनो, तुमच्या जीवावर जरी आलं, तुम्हाला सेवा करावा नाही वाटली, कंटाळा आला तरी तशाही आणि अवस्थेमध्ये तुम्ही देवाची आणि संतांची सेवा आणि तुमच्याकडून झाली पाहिजे, ती सेवा तुम्ही केलीच पाहिजे। म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि 3 पिढ्या आणि या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये या भगवान केदारनाथाची या परिसरामध्ये सेवा चालू आहे। तुम्ही सर्व आणि केदारनाथ भक्तमंडळी सर्वांच्या सहकार्यातून, दात्यांच्या माध्यमातून, पुरुष आणि माता भगिनी सर्वांच्या आणि उपस्थितीतून आपण ही सेवा चालवतोय। ही सेवा अशीच चालावी अशी प्रार्थना भगवान केदारनाथाच्या चरणी करून आपण अभंग निरूपणाकडे वळू। विठ्ठल अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगातून महाराजांनी साधूचे अर्थात संताचे लक्षण सांगितले असे म्हणण्यापेक्षा साधूचा आणि संतांचा परिचय याच्या यावत मानवी जीवांना करून दिलेला आहे। हे अभंगातील विषय वाक्य आहे। या विषय वाक्यावरच आणि अभंगावरती महाराज काय बोलणार आहे या विषय वाक्यावरच त्या महाराजांच्या बोलण्याची भिस्त असते आणि ही कीर्तनाची शिस्त असते असं त्या ठिकाणी म्हणा। आपली वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांनी कीर्तन परंपरा घालून दिलेली आहे। कीर्तन करत असताना कीर्तनाची सुरुवात कशी करावी, कीर्तनात चाली कशा त्या ठिकाणी लावाव्या, अगदी सरळ सरळ आणि गोड अशा चाली म्हणाव्या आणि अभंग निरूपण करत असताना कीर्तनकाराने अभंग निरूपण कशा प्रकारे करावं, अभंगाची प्रस्तावना मांडण्यापूर्वी कीर्तन किन निमित्ताने आहे याचा परिहार त्या कीर्तनकाराने द्यावा, अभंगाची प्रस्तावना थोडक्यात सांगावी आणि अभंगाच्या सर्व चरणाचा सार स्वरूपामध्ये आणि अर्थात भावार्थ करावा, नंतर विठोबा रुक्माई भजन घ्यावं अशा प्रकारचा दंडक आणि कीर्तन परंपरेचा आहे। आणि कीर्तनातून विशेषतः अलीकडे कीर्तन परंपरेला महाराज एक धक्का पोचलेला आहे। अलीकडच्या या सांप्रत कालामध्ये कीर्तन परंपरेला धक्का लागलेला आहे। म्हणजे कीर्तनाची परंपरा डावलून वेगळ्याच पद्धतीने एक कीर्तनाचा बाज आणि त्या ठिकाणी काही मंडळीने आणलेला आहे आणि समाजालाही ते आवडत आहे। कालाय तस्मय नमः काल असणारा कलियुग आहे। या कलियुगामध्ये महाराज जे काही लोकांना आवडेल त्याच पद्धतीने आणि कीर्तनाचा बाज कीर्तन आणि पद्धती आलेली आहे। पण कीर्तनाची खरी मर्यादा कोणती आहे? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। महाराज संतांनी साधू संतांनी आपल्याला कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे। त्या कीर्तनाच्या मर्यादेमध्ये राहून कीर्तनकाराने कीर्तन करावं, कीर्तनातून भक्तीविषयीचं असणारं निरूपण सांगावं, कीर्तनातून ज्ञानाविषयीचं निरूपण करावं, कीर्तनातून वैराग्याविषयीचं निरूपण मांडावं, जेणेकरून ऐकणाऱ्याला भक्ती करावी वाटेल, ऐकणाऱ्याला ज्ञान प्राप्त करून घ्यावं वाटेल, ऐकणाऱ्याच्या अंगी वैराग्य बाणेल अशाच गोष्टी कीर्तनकाराने कीर्तनातून सांगायच्या। विठ्ठल पण अलीकडे काय झालेलं आहे महाराज,
काही कीर्तनकार कुणी गाय सांगताय तर कुणी माय सांगताय तर कुणी आणखीन काय सांगताय तर कुणी आणखीन बाय सांगताय बरं का. काही त्याचा मात्र ताळमेळ नाही बरं का. आणि समाजालाही ते रुचतंय आवडतंय असो आपल्याला तिकडे जायचं नाही आहे ऐका नाही. परंतु कीर्तनाची परंपरा आणि मर्यादा जी काही संतांनी घालून दिलेली आहे त्याच्यावरती आपल्याला थोडा प्रकाश त्या ठिकाणी टाकावा असं वाटलं म्हणून असणार हे त्या ठिकाणी बोलतोय.